आणि हेच ते ठिकाण काश्मीरमधील गुलमर्गमध्ये राजेश खन्ना आणि मुमताज यांचं जे काही प्रसिद्ध गाणं आहे जय जय शिवशंकर, ते गाणं या ठिकाणी चित्रित झालेलं आहे. किती सुंदर व्ह्यू आहे बघा. वरती शंकराचं मंदिर आहे, आजूबाजूला लोक फिरत आहेत आणि अशा या सुंदर लोकेशनमध्ये राजेश खन्ना आणि मुमताजचं गाणं जय जय शिवशंकर हे चित्रित झालेलं आहे. आणि त्याची आठवण तिथे गेल्यानंतर मात्र नक्कीच येते. आज राजेश खन्ना अस्तित्वात नाही आहेत, पण मुमताज आहेत, पण त्यांच्या या आठवणी आजही आपण अतिशय छानपणे काढत आहोत. आणि आता आपण पाहत आहोत काश्मीरचे पूर्वीचे राजे हरिसिंग यांचा महल. अतिशय सुंदर असा नटवलेला हा महल आहे. हरिसिंग तसं पाहिलं तर ब्रिटिशांच्या काळामध्ये ब्रिटिशांनी राजकारण करायचं म्हणून या हरिसिंग यांना काश्मीरची गादी दिली आणि काश्मीरच्या गादीवर हे राजा हरिसिंग हे राज्य करू लागले. परंतु कालांतराने काय झालं की हरिसिंग यांनी काश्मीर हा वेगळा देश असावा अशा प्रकारचा उठाव केला आणि या उठावामध्येच या हरिसिंगचं ब्रिटिशांनी पत्ते कापायला सुरुवात केली आणि हळूहळू अतिशय काश्मीरच्या पब्लिकमध्ये प्रसिद्ध असलेले हा राजा तो हळूहळू लयाला जात गेला. हरिसिंग यांचा श्रीनगरमध्येही एक महल आहे, परंतु त्या महलाचं रूपांतर सध्या काश्मीरचा जेल म्हणून आपल्याला दिसतो. अतिशय उंच डोंगरावर असलेला हा महल काश्मीरचा जेल म्हणून आता प्रचलित आहे आणि अतिशय सुरक्षा या महलावर आहे. काश्मीरच्या लोकांसाठी राजा हरिसिंग याने खूप छान छान अशी कामं केली, खूप लोकोपयोगी कामं केली. परंतु एका दुष्काळालाही त्यांनी समर्थपणे तोंड दिलं, पण दुसरा काश्मीरमध्ये जो पडलेला दुष्काळ होता त्या दुष्काळाला ते व्यवस्थित तोंड देऊ शकले नाहीत. हेच कारण साधून इंग्रजांनी मात्र हरिसिंग यांना गादीवरून खाली खेचले व त्यांच्या जागी इंग्रज अधिकारी नेमण्यात आलेले होते. अर्थात काश्मीरला गेल्यानंतर राजा हरिसिंग यांचा वाडा न पाहणे म्हणजे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. अनेक ठिकाणी त्यांचे महल आहेत आणि हे सुंदर सुंदर महल पाहायला फारच मजा येते. अखेर राजा हरिसिंग यांचं काश्मीरचा वेगळा देश करायचा हे स्वप्न अपुरंच राहिलं. पुढे हळूहळू इंग्रजांनी या काश्मीरवर राज्य केलं आणि नंतर स्वातंत्र्यानंतर 1947 नंतर भारत पाकिस्तानची फाळणी झाली आणि या फाळणीमध्ये या काश्मीरचा जो काही लोचा झाला तो लोचा अजूनही चालू आहे. मित्रांनो, आता माझी काश्मीरवारी हा जो विषय आहे हा इथेच थांबवतो. पुन्हा बघूया नवीन काहीतरी नवीन विषयावर. तोपर्यंत नमस्कार मंडळी.